आता झी 24 तास मी कमलेश सुतार टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन आठवडा, नवीन पाहुणे आणि नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. आता जरी सध्या तुर्तास काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरीसुद्धा राज्यात अनेक ठिकाणी कुठे दरडी पडण्याच्या घटना होत आहेत, तर कुठे पावसाशी संबंधित इतर दुर्घटना देखील बघायला मिळतात. राज्य शासनाचं आपत्ती व्यवस्थापन कसं आहे याच्याविषयी तर आज आपण चर्चा करूच, पण सोबतच राज्यातल्या राजकीय आपत्तीविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की आहे का, होणार आहे का. आणि या सगळ्यांच्या मधलं नाव एकच खरं तर कॉमन निघतं, ते आहे राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन. गिरीश भाऊ, खूप खूप स्वागत आहे तुमचं टू द पॉईंटमध्ये. नमस्कार. कार्यक्रमाचं नाव टू द पॉईंट आहे. इथे आम्ही रोखठोक प्रश्न विचारतो आणि मला उत्तरही तशीच अपेक्षित असतात. सगळ्यात पहिले तुम्ही आत्ताच काल परवा मोशीला गेला होता. ती प्रचंड वाईट अशी एक दुर्घटना झालेली आहे. सोबतच राज्यात अनेक ठिकाणी आम्ही आजही बघितलं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना या सगळ्या घटनांचा उल्लेख केला. सिच्युएशन सध्या कंट्रोलमध्ये आहे असं म्हणता येईल? तर सध्या पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे सिच्युएशन सगळी कंट्रोलमध्ये आहे. आता पाऊस ओसरला आहे. नदी नाल्यांचे पूर किंवा शहरामध्ये असलेलं पाणी आता हे कमी झालेलं आहे. तसं आता सध्या सुरळीत आहे, कारण गेल्या 4-5 दिवसामध्ये जो पाऊस झाला हा अतिशय विक्रमी पाऊस झाला. म्हणजे एकेका दिवशी 400-400 मिलीमीटर पाऊस. जिथे मुळशीला घटना घडली त्या ठिकाणी तर 1.5 दिवसामध्ये 625-630 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला. मुळशीचा तर प्रकार असा आहे की 50 वर्षापासून आपण त्या ठिकाणी डम्पिंग केलेलं सगळं ते कचरा त्या ठिकाणी होता आणि तो सगळा वाहून आला खाली. आणि मोठी शासकीय इमारत होती, नवीच इमारत होती, 12 महिन्यापूर्वी बांधलेली एवढी मोठी, आणि ती सगळी घेऊन चालला गेला कचरा तो खालून खुडून. आणि त्यामुळे मला वाटतं पाण्याचा वेगही तेवढाच होता. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, अनेक ठिकाणी वसई, विरार, नाला, आपल्या इथे पालघर आपण बघितलं असेल, रायगड असेल, मुंबईमध्ये असेल, खूप पाणी, म्हणजे पाण्याने कहरच केला. कारण ही नैसर्गिक आपत्तीच म्हणावी लागेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस की जो पाऊस महिनाभरात होईल, 2 महिन्यात होतो, तेवढा पाऊस 2-2, 3-3 दिवसामध्ये या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे खूप लोकांना त्रास सहन करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. आता हा नैसर्गिक आपत्तीच म्हणता येईल, नैसर्गिक कोपच म्हणता येईल निसर्गाचा, आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण निसर्गाचा कोप कसा म्हणतो? या गोष्टी आधी तर घडत होत्या. म्हणजे बघा, आता 12 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार तुम्ही म्हणतात. मग 12 वर्षात आपण काय साध्य केलं की ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षी घडत आहेत, पुन्हा तसंच घडत आहे? मला सांगा, आता भिंत पडून 25 लोक गेलेत, म्हणजे घर पडून. आता मी आपल्याला मानखुर्दचाच विषय सांगेल. त्या दिवशी मी रात्री होतो, तिथून मग मी 1 वाजता तिथे पोचलो नाशिकहून. तो जनतानगर म्हणून जो भाग आहे मानखुर्दचा, म्हणजे आपण गेलं तर आपलाही जीव घाबरेल त्या ठिकाणी. सगळे अनधिकृत बांधकामं आहेत, सगळे अतिक्रमण आहेत. म्हणजे 12 बाय खोलीवर 1, 2, 3, 4 मजले ती इमारत खाली केलेली होती. ती इमारत दुसऱ्याच्या घरावर पडली आणि 6 लोक त्या ठिकाणी दगावलेत. आता याला आपण काय करणार त्याला, म्हणजे काय कसं थांबवणार आता? म्हणजे इतके अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत आणि इतकं अनधिकृत बांधकामं आहेत की वेळोवेळी नोटीस देऊन सांगून सुद्धा लोक घर खाली करत नाही. पण तुमच्यावरती विरोधक टीका करतात की किंवा आम्ही पण बघतो ही गोष्ट माध्यम म्हणून, विरोधकच कशाला, की बऱ्याच ठिकाणी मग नियोजनाचा अभाव मला दिसतो. आता मग जेव्हा टीका केली की तुम्ही म्हणतात की नैसर्गिक आपत्ती आहे, तुम्ही विरोधी पक्षात तुम्ही असं ना, तुम्ही तर करायचंच की बरोबर करायचं ना, करतो असं भागच नाही आहे. पण तुम्ही मला सांगा, महिनाभर पाऊसच पडला नाही. अल निनोने आधी इशारा दिलेला होता. महिनाभर पाऊस पडला नाही आणि महिनाभराचा पाऊस जर समजा, आता रेकॉर्डच बघा तुम्ही पावसाचं, म्हणजे जिथं पूर्ण वर्षभराचा पाऊस पडतो तो जर 4 दिवसात पडला तर कसं शक्य आहे? मग कोण कंट्रोल करू शकेल त्याला? ही जी आपत्ती आहे ही खरंच नैसर्गिक आपत्ती होती ना. आता एवढा पाऊस झाल्यावर सगळ्या सिस्टीमच कोलॅप्स होतात, कोणीच त्याला काही करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्तीच होती. एक असेसमेंट नावाचा प्रकार, तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाचा एक पहिला भाग आहे की असेसमेंट. तुम्हाला माहिती आहे की पावसाळा होणार आहे. बरं, माझं असं म्हणणं आहे की आपण एवढा प्रगतीच्या गोष्टी करतो, विकासाच्या गोष्टी करतो, मग आपण एवढी साधी नियोजन करू शकत नाही? मला सांगा, आपण जर आपल्याला एक्सपेक्ट जर 100 मिलीमीटर पाऊस आहे आणि तो एकदम 600 मिलीमीटर पडला तर काय करणार आपण त्याला? तुम्ही सांगा मला. इतका जर पाऊस पडला 500-500 मिलीमीटर, 100, जिथे एक्सपेक्ट 100 असतो आपल्या दरवर्षी, आपण बघतो सरासरी या महिन्यामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडणार आहे. आणि तो 4 दिवसामध्ये 600, 2-3 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 1.5 दिवसामध्ये जर 600-650 मिलीमीटर पडला तर कोणती अशी यंत्रणा आहे? त्याला आपण काही करू शकत नाही. पण जेव्हा माझा तोच प्रश्न की जेव्हा तुम्ही विरोधात असायचा तर तुम्ही याचं राजकारण करायचंच की. मग आज तुम्हाला जेव्हा बोललं तुमच्या सरकारला तर तुम्ही त्याच्यावरती फार आक्षेप घेता तुमचं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बघा, हे आपत्तीच होती. कोरोनाच्या काळात आपत्ती होती. देवेंद्रजी एकही दिवस घरी नव्हते. मी स्वतः एकही दिवस घरी गेलो नाही. म्हणजे घरच्या लोकांना त्रास नको म्हणून आम्ही महिने आम्ही बाहेर फिरत होतो.
बाहेर फिरत होतो त्यावेळेला आम्ही टीका नाही करत बसलो. पण झाल्यावर मात्र जे मग गोष्टी उघड झाल्या, खिचडीत काय झालं, त्या कॅम्पमध्ये काय झालं, याच्यात काय झालं, हे जे आपले घालायचे साडेवरचे कपडे होते ते, तर त्याच्यामध्ये सुद्धा केवढा म्हणजे कुठे भाव इथे 1,000 रुपयांचे 5,000 रुपये तुम्ही घेता. पण कोविड काळात केलं की राजकारण? याच्यात कोविड काळात नाही. मंदिरं उघडा वगैरे तुम्ही राजकारण काय? केलं? मंदिरं उघडा, मंदिरं बंद होती, त्याच्यावर राजकारण नाही झालं? नाही 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 तो भाग नाही. मंदिर उघडा म्हणजे हे काही राजकारण नाही आहे मला असं वाटतं. मंदिर उघडा हा काय राजकारणाचा भाग नव्हताच. त्यावेळेला जेव्हा मदत पाहिजे होती त्यावेळेला आम्ही रात्रदिवस मदत केली. आज जनता संकटामध्ये आहे, राज्यातले लोक संकटामध्ये आहेत, आपण त्यांना मदत केली पाहिजे ना जाऊन. पण नुसतं सकाळ झाली की बस हे कसं बोगस, ते कसं बोगस, हे कसं बोगस. मला वाटतं हे काही अपेक्षित नाही ना. राजकारणाच्या वेळेला आपण राजकारण करू, पण असं असताना लोकांच्या मदतीला जाणं सोडून फक्त लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा, अफवा पसरवायच्या कशासाठी? म्हणजे त्या मिसिंग लिंकचं मला समजत नाही. बाहेर टनेलच्या बाहेर पाणी गळतं आहे, वरतून आलेलं आहे, आणि तुम्ही एवढं काय गेलं संपलं 7,500 रुपये पाण्यात गेले, 7,500 कोटी रुपये. हे कुठपत योग्य आहे? चला, तुम्ही विरोधकांबद्दल बोलतायत, चला एक वेळ ते राजकारण्यांचं आणि विरोधकांचं राजकारण मला मान्य. आता मी तुम्हाला मगाशी आपण मोशीबद्दल बोलत होतो, तर तुम्ही गेलात, मी हे मान्य करेन, तुम्ही तिकडे पोहोचलात मोशीला, पण तिथले कोणी स्थानिक नेते, मंत्री, तिथल्या पालकमंत्री कोणीच तिकडे गेलं नाही? ज्यावेळेला कळालं मला की अशी घटना घडली आहे पिंपरी चिंचवडमध्ये मोशीला, आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. तिथे आमचे दोन्ही आमदारही होते, महापौरही होते, नगरसेवकही होते. आता अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकले नाही. कितपत पट्टे गोष्ट तुम्हाला? तुम्ही म्हणतात की अधिवेशन सुरू आहे, एवढी मोठी दुर्घटना घडते, थोडे तरी काही 17-18 लोकांचा जीव आहे तिकडे, आणि कोणी तुम्ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री तुम्ही तिकडे गेलात. मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही गेलात ठीक आहे, तुमच्या तर म्हणजे विभागाची जबाबदारी, पण कोणीच जाऊ नये. म्हणजे आम्ही बघतो म्हणजे तुमच्या मागे जसं इरसालवाडी झालं, तुम्ही तिकडे गेला होतात, मला ही गोष्ट मान्य. तुम्ही तिकडे रात्री गेला होता, डोंगर चढून वगैरे गेलात. अजून मागे तुम्ही पुरात गेला, तुम्ही सांगलीला तुम्ही पुरामध्ये गेला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक दबलेली आहेत, नातेवाईक बाहेर तिथे टाहो फोडत आहेत, त्यांना कळत नाही नक्की आपला माणूस आज जिवंत आहे, त्याचं काय झालं आहे. ही फार आम्ही बघतो ती हृदयद्रावक दृश्य आहेत. पण अशा वेळेस म्हणजे राजकीय संवेदना कुठे जातात? तिथे कोणीच जात नाही तिथं बघायला लोकांना. खरं हे आपलं म्हणणं योग्य आहे. खरं त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मी रात्री त्या दिवशी आपण बघितलं मानखुर्दलासुद्धा मी रात्री 1 वाजता पोहोचलो, 3, 3:30, 4 वाजता तिथेच होतो. मी या ठिकाणी गेलो होतो रात्री, मी 2-2.5 तास तिथे थांबलो, वरपर्यंत गेलो. पुढे जातो मी वर गेलो शिडी चढून वगैरे. नंतरसुद्धा रात्री मी परत जेवण करून आलो, परत वरती गेलो. तिथे 1 वाजता 3-3:30 वाजेपर्यंत मी तिथे वरतीच होतो. त्यावेळेला एक माणसाला माझ्यासमोरच काढलं, 3 माणसं आधी काढलेले होते, 4 माणसं जिवंत निघाले होते त्या ठिकाणी. होतो ना आम्ही त्या ठिकाणी. पण मला असं वाटतं की आपण अशा वेळेला सगळ्यांची आपली जबाबदारी, आपण लोकप्रतिनिधी आहोत. संकटाच्या काळामध्ये आपण आधी गेलं पाहिजे जाऊन, अगदी तात्काळ. तुम्हाला माझा स्वभाव तर माहीत आहे, मी तर कुठलं खातं असो का नसो माझ्याकडे तुम्हाला 25 उदाहरणं देईल मी. कसं मी लगेच कोणाची वाट न बघता काही नव्हता, मुख्यमंत्री सांगतातच मला, पण त्यांच्या सांगायच्या आधीच मी कुठेतरी पोहोचलेला असतो. ही वस्तुस्थिती आहे. पण मलाही असं वाटतं की अशा वेळेला आपण गेलंच पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्या ठिकाणी जाऊन उभं राहिलं पाहिजे. लोकांना वाटतं, लोकांना नाही ना की बाबा आलेत लोकप्रतिनिधी, आले मंत्री आलेत, कोणी असेल, पण लोकांना अशा वेळेला मदतीचा हात आपण दिलाच पाहिजे, मला असं मनापासून वाटतं. आणि मी यात कधी मागे नसतो. कुठे काही उद्या, महापौर उद्या का पूर उद्या का कुठे 8 किलोमीटर